आणि आत्ता मी मुंबईत नाही तर कोकणात आहे आणि कोकणात कुडाळमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरात आत्ता मी त्यांना भेटलेली आहे, ज्यांची जोडी आपल्याला लक्ष्मीनारायणासारखी वाटते टेलिव्हिजनवर आणि आपली अत्यंत लाडकी जोडी आहे ती मंदार जाधव, गिरिजा प्रभू दोघं माझ्यासोबत आहेत. खरंच किती छान वाटतंय तुम्हाला पुन्हा भेटून आणि कुडाळमध्ये एका छान नव्या मालिकेच्या निमित्ताने आपण भेटलोय, त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. या नव्या मालिकेबद्दल कोण होतीस तू, काय झालीस तू, काय सांगाल? सगळ्यात आधी तर इतकं छान इंट्रोडक्शन दिलं त्याबद्दल थँक्यू. तुम्ही फेवरेट आहातच नाही, माझे पण आणि सगळ्यांचे. थँक्यू. खूप छान वाटतंय. आत्ताच सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली आणि आता लगेचच एका वेगळ्या भूमिकेत एका वेगळ्या मालिकेत थोडंसं दडपण आहे, पण तितकंच छान वाटतंय कारण की जोरदार तयारी चालू आहे. वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळी भूमिका आहे, त्याच्यामुळे त्या हिशोबाने तयारी चालली आहे. आणि लॉन्च हा अनुभव आम्ही पहिल्यांदा घेतो आहे दोघंही, कारण सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लॉकडाऊनमध्ये आली होती, त्यामुळे त्या दरम्यान लॉन्च आणि असं काही करता नाही आलं. पण या निमित्ताने आम्हाला हा अनुभव घेता येतो आहे आणि कोकणातली मालिका असल्यामुळे इथूनच सुरुवात आहे, तिथल्या प्रेक्षकांना भेटता येतं आहे आणि इतकी छान सुरुवात झाली, त्याच्यामुळे मालिकासुद्धा जोरदार असणार आहे. आणि मंदार काय सांगशील? यापेक्षा बेस्ट सुरुवात काय असू शकते? म्हणजे आपण कोकणात आहोत, लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत, प्रेक्षकांमध्ये आहोत. जे आपले मायबाप रसिक प्रेक्षक आहेत ते आपल्या समोर आहेत, त्यांना भेटतोय आम्ही. दशावताराचा प्रयोग आम्ही बघतोय, जो कमाल आहे. म्हणजे दशावतार ही आपल्या कोकणाची परंपरा आहे, आपल्या मनोरंजनाचा एक मुख्य स्रोत आहे दशावतार. तर ते मी पहिल्यांदा लाईव्ह बघितलं आहे, तर खूप कमाल एक्सपिरियन्स आहे हा. सो खूप मजा येते आणि खूप आनंद होतो आहे की नवीन मालिकेच्या लॉन्चसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि तुम्हीसुद्धा मुंबईवरून इथे आलात कुडाळला. सो थँक्यू. सो खूप बरं वाटतं. पण मंदार मला हे सांग की जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं होतं की ही मालिका तुम्ही करणार आहात, तर म्हणजे पहिली ती रिॲक्शन काय होती की अच्छा चला पुन्हा तुम्ही दोघं एकत्र असणार, काय होतं? खरं सांगू का, मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली आणि त्यानंतर माहीत होतं आपण एक नवीन मालिका करू, पण ती कुठली असेल, कोणासोबत असेल हे काहीच माहीत नव्हतं. पण नंतर मला हळूच असं कळलं की अच्छा माझ्यासमोर गिरिजाच असेल, पण ती मालिका कुठली असेल माहीत नाही. नंतर मग आम्ही पण मी इनफॅक्ट गिरिजाला सांगितलं, रे गिरिजा आपण एकत्र मालिका करतोय, कधी कुठली हे विचार नकोस, मला सुद्धा माहीत नाही आहे. पण बाय गॉड्स ग्रेस आम्ही ही मालिका करतोय आणि खूप छान गोष्टी सगळ्या जुळून आल्या. सो मी म्हणेन की जयदीप होतास तू आणि यश झालास तू, गौरी होतीस तू, कावेरी झालीस तू. सो सगळ्या गोष्टी छान जुळून आल्यात, त्यामुळे आपण इथे आहोत. आणि तुला जेव्हा कळलं गिरिजा की आता पुन्हा मंदार सोबतच असणार आहे सिरियल, तर काय होतं ते रिॲक्शन? अर्थात शॉकिंग असं नव्हतं आणि कळालं तेव्हा मी खुश होते, कारण की प्रेक्षकांची पण तीच इच्छा होती, त्याच्यामुळे ती नाकारून कशीच आहे. पण इतक्या लगेच ही संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. कमी वेळा होतं ना की सेम जोडी पुन्हा रिपीट होणं, हे आम्हाला पण असं कळलं की गेल्या कित्येक वर्षात असं झालं नाही आहे की एक सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मालिकेत येते. सो हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे आणि त्यांची डिमांड होती. फॅन्सच्या काय रिॲक्शन होत्या, त्यांनाही खूप ते आवडत ते तर खूप आनंदी आहे. म्हणजे पहिला प्रोमो आला तेव्हा हा तोपर्यंत रिव्हील नव्हता झाला की मंदार असणार आहे, पण त्याच्या खालीच येत होतं कमेंट्समध्ये की आता गिरिजा म्हणजे मंदार असणार, गौरी म्हणजे जयदीप असणार. तर त्यांना आता इतकं ते आम्ही त्यांना आपलेसे वाटतो, त्यांचे फॅमिली मेंबरमधले वाटतो, त्यामुळे आता काम अजून जबाबदारी वाढली आहे, त्याच्यामुळे मस्त काम करायचं आहे. आणि कशी असणार आहे कावेरी, कसं असणार आहे यश? आधी कावेरी कशी असणार आहे? आम्ही लाठी करताना पाहिलंय, नारळाच्या झाडावर चढली. म्हणजे गिरिजा तू एवढे स्टंट, म्हणजे मला माहिती आहे तू डान्स पण खूप उत्तम करतेस, तू खूप टॅलेंटेड आहेस, खूप काय काय करतेस, पण आता हे किस लाईन में आ गया असं झालंय? मला जेव्हा सांगितलं ना की असं असं सगळं तुला करायचं आहे, तेव्हा मी खुश झाले, कारण चला काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे आणि वेगळी भूमिका आहे, स्ट्रॉंग भूमिका आहे. आत्ताच्या जेवढ्या आपण मालिका बघतो त्याच्यामध्ये जी लीड हिरोईन असते ती थोडी सोशिक असते, गौरीसुद्धा सोशिक अशी होती, पण आता हे कॅरेक्टर वेगळं आहे, त्यामुळे मला करायला खूप चॅलेंजिंग आणि मजा येते. त्यामुळे मी खूप खुश झाले आणि कलाकार म्हणून आपल्याला काय अवस्था, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात ज्या आपण खऱ्या आयुष्यात नाही करत किंवा नाही करू शकत, तर त्या गोष्टी मला करायला शिकायला मिळतात, तर खूप मजा येते. पण कसं होतं ते लाठीकाठीचं प्रशिक्षण? किती दिवस, किती महिने घेतलंस, काय होतं ते? किती दिवस लाठीकाठीची प्रॅक्टिस एक 6-7 दिवस झाली, पण त्याच्यामध्ये थोडा अजून वेळ गेला मध्ये आणि मग आम्ही आमचा जो पोर्शन होता जिथे आम्हाला लाठीकाठी वापरायची होती तो पोर्शन आम्ही खूप नंतर शूट केला
पण खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे बेसिकपासनं मला शिकवलं, म्हणजे काठी पकडण्यापासून सगळ्या गोष्टी, पाय त्यावेळेला पायाचे पोस्चर्स कसे असले पाहिजे, हाताचे कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. लागली का कधी काठी? हो लागली, डोक्यात कितीतरी वेळा बसली आहे. लागल्याशिवाय शिकत नाही. हो, इनफॅक्ट शूटच्या वेळेला एकीची काठी मला इथेच बसली शूटच्या वेळेला आणि थोडंसं स्वेलिंग होतं, पण ठीक आहे. म्हणजे तो एक एक्सपिरियन्स आहे आणि ती एक अच्छा लाठीकाठी शिकताना लागलेलं आणि शूटच्या वेळेला लागलेलं, त्या गोष्टी लक्षात राहतील आठवण म्हणून. पण खूप खूप मजा आली. आणि तू तर लाठीकाठीचं ट्रेनिंग ऑलरेडी घेतलं. हो, अधिराजला तुम्ही बघितलं असेल जो तू काही tips पुनर्जन्माचा दिल्या प्रोमो. असतील. नाही, तिने तो व्हिडिओ बघूनच ती शिकली आहे. बाकी ते मेहनत वगैरे ते नंतरची गोष्ट. क्रेडिट घेतलेलं आहे. ते क्रेडिट माझं नाही, ते अधिराज करत होता. पण हे खरं म्हणजे त्यांनी प्रोमो शूटच्या वेळेला त्यांनी खूप म्हणजे तो आधीच शिकला होता लाठीकाठी, त्याला येत होतं. पण प्रोमो शूटच्या वेळेला त्यांनी पण खूप एफर्ट्स घेतले लाठीकाठीचं ते शूट करताना आणि बराच वेळ ते शूट चालू होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते सगळे हात स्किन निघाली स्किन होती, निघालेली आहे सगळं. त्यांची, खांदा दुखणं. पण हे सगळं तुझ्यासोबत सुद्धा झालंच असेल. आणि मुळात हे अशी कामं, हे मेहनत तर आहेच, मेहनतीशिवाय. म्हणजे मला आता जे काही सगळी कॉम्बिनेशन तुम्ही केलेली आहेत आधीच्या मालिकांमध्ये, आता नव्या मालिकेत तुमची अजून नवीन कॉम्बिनेशन दिसणार आहेत. तुम्ही आता दोघं एकत्र लाठीकाठी समोर तर नाही ना करणार? माईट पॉसिबल होऊ शकतं. छान आयडिया. मी निर्मात्यांना देते की पुढची पाच वर्ष चांगली आणायचं आयडिया. आपल्याला छाप लाठीकाठीचं प्रशिक्षण वगैरे. हे ऐकूनच पडलं माझा. पण आता पण आम्हाला बघ नवशक्ती मिळालेली आम्हाला है ना. सो प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. सो प्रेक्षकांना थँक्यू. छोटेसे प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहेत जे खास कोकण स्पेशल आहेत. हो. तर कोकणात आता तुम्ही आला आहेत, तर तुम्हाला कोकणातलं काय आवडतं हे मला आता सांगायचं. आधी पण आला असाल ना कोकणात? हा, म्हणजे मी बऱ्याच वर्षानंतर आलोय. पण ठीक आहे. हा, पण ठीक आहे, माहिती आहेत. हो. सोपे प्रश्न आहेत. कोकणातलं आवडतं ठिकाण, कोकणातलं अख्ख्या कोकणातलं एक आवडतं ठिकाण कोणतं आहे? काय? माझ्यासाठी माझं घर कणकवली. कणकवली माझं गाव. माझी आत्या आहे राजापूरला, तर तिचं घर. तिचं. ओके, सोपं उत्तर दिलेलं आहे. ओके, कोकणातला आवडता पदार्थ? मासे, काजू, आंबे, कोकम सरबत. कोकम सरबत, सोलकढी, नाही, फिश थाळी. पण सर्वात जास्त काय आवडतं त्याच्यात ते आठवून नाही कुठे यार, येतं? नाही नाही नाही, हे ते आठवण इथे येतो. असं काय? नाही, मी लिस्ट बनवून आलोय की मी आता इतक्या वर्षानंतर चाललोय कोकणात, तर मला हे सगळं कोकम सरबत प्यायलोय आल्या वेळेला, तर एक चेकलिस्ट झालेलं आहे. आणि आता मासे खायचे बाकी आहेत. पण आता आपण मंदिरात आहोत, आता ही चर्चा नको. ओके, तू काय, तुला काय आवडतं पदार्थ? सॉरी मासे. मासे अर्थात कोकम सरबत आहे. त्याच्यानंतर फणस आहे, फणसाची भाजी आहे, काजू आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पळसाची भाजी कधी केलीस? नाही केली नाही. खायची. हां. ओके, नेक्स्ट. मालिकेतलं आवडतं कॅरेक्टर कोणाचंही असू शकतं या मालिकेत? या मालिकेतलं यश. प्रेमात आहेस तू, तुझ्या माहिती आहे मला. तुझं सोडून कोणतं कॅरेक्टर? कावेरी. ऍक्च्युली मलाही कावेरी म्हणायचं होतं, पण आता तू पण वेगळं तुझं सोडून. म्हणालीस. यश बोल, यश बोल. यश 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 थांब रे. यश. मी म्हणेन यश. विद्याचं कॅरेक्टर, विद्याचं जे कॅरेक्टर. हो, विद्याचं कॅरेक्टर खूप छान आहे. आता प्रेक्षक जेव्हा मालिका बघायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना दिसेलच विद्या. आवडतं पेय? आता तुम्ही कोकम सांगितलं. कोकम सरबत. दोघं? हो, कोकम सरबत. येस. आवडता बीच कोकणातला कुठलाही आवडता बीच? तारकर्ली. तारकर्ली. तुला? तारकर्ली, सुनामी आयलंड. सो प्रिसाइज. सुंदर आहे का? भारी आहे का एकदम? म्हणजे तिकडे म्हणजे मी आता शाळेत असताना पिकनिकला गेलेले, तर आता म्हणजे आम्ही गेलेलो बोटीने आणि येताना काहीतरी पाणी तिकडचं म्हणजे जे आयलँड दिसत होतं, तर ते आपलं सगळं पाण्याने भरलं होतं नंतर येताना, तर त्याला बहुतेक त्यामुळेच सुनामी आयलँड असं म्हणतात, तर त्यामुळे ते आवडतं. ओके, आणि आवडती जागा म्हणजे ठिकाण असं जे आपण फेमस आहेत ते, पण आवडती जागा म्हणजे ती कुठलाही कोपरा असू शकतो, तुमच्या सेटवरची एखादी जागा असू शकते, असं काय? काही असं काय आवडतं? यार, मला शूटिंग सेट खूप आवडतात. मला शूटिंग सेट खरंच खूप आवडतात. म्हणजे मला रोज सकाळी उठून कामावर जाणं हे माझं मोटिवेशन असतं की मी माझ्या आवडत्या ठिकाणी चाललो आहे, शूटिंग करायला चाललो आहे. तर शूटिंग सेट मग ते कुठेही असू दे. घर आणि शूटिंग सेट.
क्या बात आहे. चला पास झालात तुम्ही आणि अर्थात कोकणातल्या माणसं सुद्धा भरभरून प्रेम करणार तुमच्यावर आणि अख्खा महाराष्ट्र करतोच आहे. त्यामुळे या नव्या सिरियलसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.